बॅकलॉगची एक्झाम आहे, ती बॅकलॉगची एक्झाम आल्यामुळे आपले जे क्लास आहेत ते कंटिन्यू होऊ शकले नाही. काही हरकत नाही, आपण ते सर्व क्लासेस आता कव्हर करू शकतो, कारण आता मला फक्त तुमच्याच क्लासवरती फोकस करायचा आहे. तुमच्या क्लासचे दररोज लेक्चर होतील फक्त एक मधले 2 ते 3 दिवस म्हणजे 13, 14, 15 सॉरी 15, 16 14, 15, 16 या 3 दिवस फक्त क्लास नाही होणार, कारण तुम्हालाही माहिती तुमच्या गावात इलेक्शन आहे, ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे. त्या इलेक्शनसाठी कॉलेजमधल्या बऱ्याच जणांची ती गव्हर्नमेंट ड्युटी लागलेली आहे, त्यामुळे ती 3 दिवस क्लास नाही होणार, पण त्या 3 दिवसाच्या नंतर मात्र तुमचे क्लास रेग्युलरली होतील. ओके. तर आजचा जो क्लास आहे तो स्टार्ट करण्यापूर्वी मला असं वाटतं की यापूर्वी जे आपण कंटेंट पाहिले होते त्याचं एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन होणं महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या क्लासला त्याची लिंक लागेल. तर आपण काय करूया की आतापर्यंत जे काही आपण डिस्कस केलं होतं, जे काही क्लास घेतला होता त्याचा एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेऊया. ओके. तर ते रिव्हिजन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपला जो नेक्स्ट युनिट आहे तो आपण स्टार्ट करूया. पण तत्पूर्वी जे काही मॅटर, जे काही कंटेंट्स, जे काही कॉन्सेप्ट आपण डिस्कस केले होते ते पाहूया. मी इथून स्लाइड शेअरिंग करतो आहे, जेणेकरून तुम्हाला ती दिसेल. आपण इथून सुरुवात केली होती. ठीक आहे, आपण सुरुवातीचं जे फर्स्ट लेक्चर झालं ते आपण बिझनेस एन्व्हायरमेंट या कॉन्सेप्ट पासून सुरुवात केली होती. बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, कशाला म्हणायचे बिझनेस एन्व्हायरमेंट, बिझनेस आणि एन्व्हायरमेंट मध्ये काय फरक असतो, त्यांचा काय इम्पॅक्ट होतो, त्यांचं काय महत्व आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिलं. आपल्या विषयाचं नावच आहे बिझनेस एन्व्हायरमेंट. ओके. तर बिझनेस एन्व्हायरमेंटची कॉन्सेप्ट सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेतली होती. बिझनेस म्हणजे काय आणि एन्व्हायरमेंट म्हणजे काय, हे दोन्ही शब्द वेगळे आहेत. बिझनेस एन्व्हायरमेंट या विषयामध्ये बिझनेस हा शब्द वेगळा केला आणि एन्व्हायरमेंट हा शब्द वेगळा केला, तर दोघांचाही एक वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअल मिनिंग इथे आपल्याला लक्षात करून घ्यावे होते, जेणेकरून आपल्याला ओव्हरऑल बिझनेस एन्व्हायरमेंट ही जी कॉन्सेप्ट आहे ती संपूर्णपणे लक्षात येऊन जाईल. बिझनेस म्हणजे काय, बिझनेस प्लस एन्व्हायरमेंट इज इक्वल टू बीई मीन्स बिझनेस एन्व्हायरमेंट, असा याचा एक फॉर्म्युला आपण तयार केला होता लक्षात ठेवण्यासाठी किंवा व्यवस्थित याला समजून घेण्यासाठी. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण बिझनेस म्हणजे काय हे आधी पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण बिझनेसची मीनिंग लक्षात घेतली होती की बिझनेस इन जनरल, बिझनेस रेफर्स टू बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स बट इन ब्रॉड सेन्स. एक सिंपल सेन्स किंवा जनरल सेन्स मध्ये आपण काय म्हणतो की बिझनेस म्हणजे वस्तूंची खरेदी करणे, वस्तूंची विक्री करणे एवढंच सीमित आहे. परंतु ज्यावेळेस बिझनेस या कॉन्सेप्टकडे ज्यावेळी तुम्ही पाहता, एकदम विस्तृत संकल्पनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता, तर याची जी संकल्पना आहे खूप मोठी आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. In the broad sense, business covers a complex field of industry and commerce which involves activities related to both production and distribution. ओके, बिझनेस या कॉन्सेप्ट मध्ये फक्त इंडस्ट्री रिलेटेडच ऍक्टिव्हिटी कम्प्लीट इन्क्लूड नाही होत, तर त्याच्यासोबत कॉमर्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज पण इन्व्हॉल्व्ह होत असते. मग ही ऍक्टिव्हिटीज प्रोडक्शन टू कन्झम्पशन, एक साईडला प्रोडक्शन आहे तर दुसऱ्या साईडला कन्झम्पशन आहे. प्रोडक्शन कोण करतं, मॅन्युफॅक्चरर प्रोडक्शन करतं, आणि कन्झम्पशन कोण करतं, तर कन्झ्युमर जो ग्राहक आहे तो त्या वस्तूंचं कन्झ्युम करतो. तर एक तरफ आहे, एका साईडला आहे प्रोडक्शन आणि दुसऱ्या साईडला आहे कन्झम्पशन. तर या दोन पॉइंटला जो जोडणारी ऍक्टिव्हिटी आहे ती सर्व ऍक्टिव्हिटी या बिझनेस या संकल्पनेमध्ये या किंवा बिझनेस या कॉन्सेप्ट मध्ये इन्क्लूड होत असते. मग आपण या सर्व ऍक्टिव्हिटीजला जर डिवायडेशन केले तर आपण त्याचं डिवायडेशन सर्व्हिस मध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कॉमर्स मध्ये असं त्याचं डिवायडेशन करू शकतो, त्यांना क्लासिफाय करू शकतो. ओके. या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात प्रोडक्शन टू कन्झम्पशन, या दोन पॉइंटच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या दोन पॉइंटला जोडणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या ऍक्टिव्हिटीजचा काय फायदा होतो असतो, दीज ऍक्टिव्हिटीज ऑन दी वन हँड, एका मार्गाने किंवा एका प्रकारे या ऍक्टिव्हिटीज आहेत सॅटिस्फाय सोसायटीज नीड अँड डिझायर. एका अर्थाने या ऍक्टिव्हिटीज, कोणत्या ऍक्टिव्हिटी, कन्झम्पशन टू प्रोडक्शन, या दोन कंटेंटला जोडणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज, या ऍक्टिव्हिटीजमुळे एका अँगलने जर आपण विचार केला तर या सर्व ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या सोसायटीची गरज भागवण्यासाठी असते. सोसायटीची ज्या इच्छा असतात
त्या इच्छा किंवा गरज भागवण्यासाठीच्या या ऍक्टिव्हिटी असतात. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला याच ऍक्टिव्हिटीचा on the other hand brings profit to business firms. या ऍक्टिव्हिटीज मधून बिझनेस फर्मला प्रॉफिट मिळत असतो. मीन्स ही ऍक्टिव्हिटी कॉमन असते. कॉमन मीन्स इथे काय की बिझनेसच्या प्रकारानुसार बिझनेसच्या आकारानुसार या ऍक्टिव्हिटीज चेंज होत असतात. पण या कोणताही बिझनेस असेल, कोणतीही सर्व्हिस असेल, कोणताही ट्रेड असेल, तर त्या ऍक्टिव्हिटीमुळे दोन गोष्टी मात्र निश्चित होत असतात. एक गोष्ट म्हणजे सोसायटीची गरज त्यातून भागत असते आणि दुसरी म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी मधून जो कोणी बिझनेसमॅन आहे, जो कोणी ट्रेडर आहे किंवा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांना मात्र प्रॉफिट मिळत असतो. ओके. तर या दोन्ही अँगलने विचार केला तर सोसायटीची गरज आणि प्रॉफिट या कंटेंटकडे आपल्याला फोकस करावं लागेल. ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज आर मोटिवेटेड बाय प्रॉफिट. सर्व बिझनेस ऍक्टिव्हिटीज या प्रॉफिटच्या उद्देशानेच केले जातात. हे आपण या बिझनेसची कॉन्सेप्ट पाहताना लक्षात घेतलं होतं. ओके. त्यानंतर बिझनेसला जर डिवाइड करायचं झालं तर आपण बिझनेस या शब्दाला या पद्धतीने आपण डिवाइड केलं होतं की बिझनेस चे जे पार्ट आहेत आपण त्याला इंडस्ट्री, कॉमर्स आणि डायरेक्ट सर्व्हिसेस मध्ये आपण त्यांना डिवाइड केलेलं होतं. इंडस्ट्रीमध्ये जेनेटिक इंडस्ट्री, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री या 4 कंटेंटला आपण डिवाइड केलं होतं इंडस्ट्री या पॉइंट अंतर्गत. नेक्स्ट बिझनेस वाला दुसरा जो आपण कंटेंट केला होता तो होता कॉमर्स. कॉमर्स मीन्स कॉमर्सचे परत दोन पार्ट केले होते, ट्रेड रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. ट्रेड रिलेटेड ऍक्टिव्हिटीज म्हणजे कोणत्या ऍक्टिव्हिटीज? स्टँडर्डायझिंग असेल, प्राइसिंग असेल, पॅकेजिंग असेल, ऍडव्हर्टायझिंग, ट्रान्सपोर्ट, गोडाऊन, इन्शुरन्स, बँकिंग अँड रिस्क मॅनेजमेंट या सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या सर्व ट्रेड रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या कॉमर्स या कंटेंट किंवा या कॉन्सेप्ट मध्ये इन्क्लूड होतात. कॉमर्स मध्ये इन्क्लूड होतात काय तर ट्रेड. ट्रेड मीन्स काय की डायरेक्ट सेलिंग अँड डायरेक्ट बाईंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटीज. खरेदी विक्री जी डायरेक्ट ऍक्टिव्हिटी होते ती कॉमर्स या कॉन्सेप्ट मध्ये इन्क्लूड होते. डायरेक्ट सर्व्हिसेस हा वेगळा पार्ट ज्याला आपण बिझनेसच्या अंतर्गत घेतलेला आहे. डायरेक्ट सर्व्हिसेस तुम्हाला माहिती ज्या काही सर्व्हिसेस आहेत, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस असेल, टेलिव्हिजन सर्व्हिसेस असेल किंवा बाकी डॉक्टर असेल, इंजिनिअरिंग असेल, सीए असेल, या सर्व काय झाल्या त्या सर्व डायरेक्ट सर्व्हिसेस झाल्या. बिझनेस इन ब्रीफ include activities connected with production, trade, transport, finance, banking, insurance, advertising, and certain other activities related to industry, commerce, and direct services. बिझनेस म्हणजे काय तर बिझनेस म्हणजे इंडस्ट्री, कॉमर्स आणि डायरेक्ट सर्व्हिसेस या 3 कंटेंट रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी होतात त्यांना आपण बिझनेस म्हणतो. ओके. ही गोष्ट इथे लक्षात येणं महत्वाचं आहे. आता हे बिझनेस लक्षात आल्याच्या नंतर आपण इन्व्हायरमेंट म्हणजे काय याच्याकडे पाहिलं होतं. इन्व्हायरमेंट काय असतं? इन्व्हायरमेंट मीन्स एक इनविजिबल सर्कल असतं. ओके. एक सर्कल बिझनेस इन्व्हायरमेंट जे आहे ते एक असं हे समजा की हे पाठीमागे जे इमेज दिसते ती बिझनेस आहे आणि या बिझनेसचं इन्व्हायरमेंट म्हणजे त्या बिझनेसच्या आजूबाजूला एक इनविजिबल सर्कल होत असतं. मग हे इनविजिबल सर्कल तयार कशामुळे होतं तर त्या बिझनेसच्या संबंधित असणाऱ्या घटना, त्या बिझनेसच्या संबंधित असणारे फॅक्टर्स, त्या बिझनेसशी संबंधित असणारे फोर्सेस, त्या बिझनेसशी संबंधित असणारे इन्फ्लुएन्सेस, घटना किंवा कोणतेही फॅक्टर्स, घटक, फोर्सेस या सर्व कंटेंटमुळे त्या पर्टिक्युलर व्यवसायाच्या आजूबाजूला एक इनविजिबल सर्कल तयार होतं आणि त्या सर्कलच्या आतमध्ये तो बिझनेस काय होत असतो? रन होत असतो. मग या इनविजिबल सर्कलच्या आतमध्ये राहून तो बिझनेस स्वतःचं काम काज जे आहे, जी ऍक्टिव्हिटी आहे तो कम्प्लीट करत असतो. तर ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करत असताना त्या बिझनेसच्या आजूबाजूला जे इनविजिबल सर्कल असतं त्या बिझनेसच्या त्या सर्कलच्या चेंजेसमुळे, त्या सर्कलमध्ये जर काही चेंजेस झाला तर त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो बिझनेस वरती होत असतो. म्हणून बिझनेसच्या आजूबाजूला किंवा बिझनेसच्या वातावरणामध्ये जे काही घटक असतात, जे काही फॅक्टर्स असतात, जे काही इव्हेंट्स घडतात, ज्या काही घटना घडतात त्यांचा इम्पॅक्ट बिझनेस वरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होत असतो. म्हणून आता हा जो इम्पॅक्ट जो आहे, जो बिझनेस वरती इम्पॅक्ट पडत असतो तो काही वेळेला पॉझिटिव्हली असतो तर काही वेळेला निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल तर त्या पद्धतीने बिझनेसला त्या सिच्युएशन नुसार ऍडजस्ट करावं लागतं.
आणि ते पॉझिटिव्ह जर चेंजेस असतील, त्यातून काही बिझनेसला जर बेनिफिट मिळत असेल, त्यातून बिझनेसला काही अपॉर्च्युनिटी मिळत असेल, तर ती ग्रॅब करणं, ती कलेक्ट करणं, ती मिळवणं, याच्यासाठी बिझनेस मध्ये जे कोणी मॅनेजर्स असतील किंवा जे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा इतर कोणी व्यक्ती असतील जे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये, तर ते सर्व काय करतात, याच्या स्वतःच्या बिझनेसला त्या अपॉर्च्युनिटी सोबत मॅच करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर बिझनेसच्या इन्व्हायरमेंटमध्ये जर काही निगेटिव्ह फॅक्टर्स आले असतील, ज्याचा इम्पॅक्ट बिझनेसवरती निगेटिव्हली जर होणार असेल, तर अशा वेळेला कंपनीचे किंवा बिझनेसचे मॅनेजर्स काय करतात, त्या पर्टिक्युलर कंटेंटमुळे जो निगेटिव्ह कंटेंट आहे त्याचा इम्पॅक्ट स्वतःच्या बिझनेसवरती होऊ नये म्हणून स्वतःच्या बिझनेसला प्रोटेक्ट करण्यासाठी वेगवेगळी पॉलिसीज तयार करतात, वेगवेगळी स्ट्रॅटेजीज तयार करतात, जेणेकरून बिझनेसला कुठलाही लॉस होऊ नये, बिझनेसवरती त्याचा कोणताही बॅड इम्पॅक्ट होऊ नये म्हणून या सर्व फॅक्टर्सचा ते विचार करतात. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की बिझनेसला मी या एका या सर्कलमध्ये का ठेवलेला आहे. जसं पाहिलं, आता समजा तुम्ही जर बिझनेस केला तर तुम्ही बिझनेस ज्या वातावरणामध्ये इस्टॅब्लिश केलेला आहे किंवा ज्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेला आहे, त्या ठिकाणच्या सर्व घटना, त्या ठिकाणच्या सर्व परिस्थिती, त्या ठिकाणची सर्व रचना जी आहे ती तुमच्या व्यवसायाला प्रभावित करत असते. मग अशा वेळेस आपल्याला म्हणजे बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला त्या सर्व वातावरणाचा अभ्यास करणं महत्वाचं असतं. मग हा अभ्यास करणं का महत्वाचं आहे? कशा पद्धतीने त्या वातावरणामध्ये असणाऱ्या संधी आपण आपल्या व्यवसायासाठी कलेक्ट करू शकतो, व्यवसायाला आपल्या वाढ करण्यासाठी, आपल्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी वातावरणामध्ये ज्या काही संधी आहेत त्या कशा पद्धतीने आपण कलेक्ट करू शकतो, किंवा वातावरणामध्ये जे काही धोके आहेत, जोखीम आहे, त्या कशा पद्धतीने आपण सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊ शकतो आणि त्या धोक्यांपासून किंवा त्या जोखीमांपासून स्वतःच्या व्यवसायाला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करू शकतो, या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आपल्याला म्हणजे कोणत्याही व्यवसायाला स्वतःच्या एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता याच्यामुळे आपल्याला एक तर मार्केटमध्ये जर तुमच्या व्यवसायाला कोणी स्पर्धक असेल, तर त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बिझनेसचं एन्व्हायरमेंट कसं आहे, तुमच्या स्वतःच्या बिझनेसला इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, तुमच्या स्वतःच्या बिझनेसला कोणत्या घटना पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली इम्पॅक्ट करू शकतात, कोणते इव्हेंट्स घडू शकतात, काय होऊ शकतं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला प्री प्लान करावा लागेल. त्या सर्व गोष्टींचा पूर्व विचार तुम्हाला करावा लागेल आणि तशा पद्धतीने तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही प्लान्स असतील, स्ट्रॅटेजी असतील किंवा जे काही तुमचे टार्गेट्स असतील, तर तशा पद्धतीने त्याला ते मॅच करावं लागतं. म्हणून बिझनेस एन्व्हायरमेंट अत्यंत महत्वाचा कंटेंट आहे कोणत्याही व्यवसायाच्या संदर्भात. तर हे झालं एन्व्हायरमेंट बद्दलचं. आपण एन्व्हायरमेंटची मिनिंग पण इथे पाहिली होती की बिझनेस आणि एन्व्हायरमेंट या जरी दोन शब्द जरी वेगळे असले तरी ही दोन्ही शब्द परस्परांशी खूप संबंधित आहेत. कारण का देर इज अ सिम्बायोटिक रिलेशन बिटवीन बिझनेस अँड एन्व्हायरमेंट, कारण बिझनेस आणि एन्व्हायरमेंट मध्ये खूप परस्पर संबंध आहे. एक चांगला असेल तर दुसरा चांगला होतो, जर दुसरा चांगला नसेल तर पहिला पण चांगला होणार नाही. मीन्स दोघांमध्ये जर बिझनेस चांगला असेल तर त्याचा एन्व्हायरमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, किंवा एन्व्हायरमेंट जर चांगल्या पद्धतीने असेल तर त्याचा त्या एन्व्हायरमेंट मध्ये, त्या वातावरणामध्ये बिझनेस चांगल्या पद्धतीने रन होऊ शकतो. जर दोन्ही कंटेंट जर व्यवस्थित नसतील, चांगले नसतील, तर त्या ठिकाणी वातावरण पण खराब होईल आणि बिझनेस पण खराब होईल. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या देशाचा व्यवसाय ज्या पद्धतीने आहे तशाच पद्धतीने तिथलं वातावरण असतं. आणि काही दुसऱ्या अँगलने याला असं म्हटलं जातं की ज्या देशाचं बिझनेस एन्व्हायरमेंट चांगलं असेल त्याच देशामध्ये बिझनेस चांगले रन होतात. आता कोणत्या देशामध्ये बिझनेस कशा पद्धतीने रन होतो किंवा कोणत्या देशामध्ये बिझनेसची रँक कशी आहे हे ठरवण्याचं काम इंटरनॅशनल लेवलवरती काही संस्था करतात. त्या संस्था स्वतःच्या रिपोर्टमध्ये त्याला एक रिपोर्टचं नाव आहे डुईंग बिझनेस रिपोर्ट. डुईंग बिझनेस रिपोर्ट मला मी ते कन्फ्युजन आहे, थोडंसं कन्फ्युज मला होते की ते वर्ल्ड बँकेचा आहे का IMF चा आहे, दोन्ही आहे तर त्या दोन्हीपैकी एकाचा का WTO चा आहे.
तर या 2-3 संस्था आहेत. या 2-3 संस्थांपैकी नेमकं कोणाचा हा रिपोर्ट आहे मी इथे थोडंसं कन्फ्युज होत आहे, त्यामुळे तुम्हाला मी क्लिअरली नाही सांगत. पण तो रिपोर्टचं नाव लक्षात ठेवा. डुईंग बिझनेस एक रिपोर्ट आहे जे तयार केला जातो इंटरनॅशनल लेवलवरती, आणि त्या रिपोर्टमध्ये प्रत्येक देशामध्ये जे वातावरण आहे, व्यवसायाचं जे वातावरण आहे, त्यांची स्टडी करून एखाद्या देशामध्ये बिझनेस करणं कितपत योग्य आहे, कितपत सेफ आहे, याची एक रँक करणारा, एक रँक दर्शवणारा तो रिपोर्ट असतो. समजा की आता डुईंग बिझनेस रिपोर्ट मध्ये इंडियाची रँकिंग आहे 1 नंबर, आणि समजा पाकिस्तानची रँकिंग आहे 2 नंबर, श्रीलंकेची रँकिंग आहे 3 नंबर. तर अशी जर रँकिंग त्या डुईंग बिझनेस मध्ये असेल, तर एखादा अमेरिकन जर त्याला या 3 देशापैकी जर बिझनेस करायची इच्छा असेल, तर तो कोणत्या देशामध्ये जाईल? ज्या देशाची रँकिंग सगळ्यात जास्त असेल त्या देशामध्ये जाईल. कारण का? त्या रँकिंग वरून त्याला लक्षात येतं की बिझनेस रँकिंग, जर डुईंग बिझनेस रँकिंग जर ज्या देशाची जास्त असेल, तर त्या देशामध्ये तो व्यक्ती मीन्स जो फॉरेनर आहे, ज्याला बिझनेस करायचा आहे इतर देशामध्ये, तर तो काय करेल? ज्या देशाची रँकिंग जास्त आहे त्या देशाला प्रेफर करेल. का करेल? कारण त्या रँकिंग मध्ये सांगितलं जातं की कोणत्या देशाचं बिझनेस इन्व्हायरमेंट कशा पद्धतीने आहे. हे सर्व क्रायटेरिया, ही जी रँक असते, ही जी रँक आहे ती एक वेगवेगळ्या क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये त्याला काउंट करण्याचा, आणि त्या सर्व क्रायटेरियांची तपासणी करून तो रिपोर्ट तयार केला जातो. आज डुईंग बिझनेस मध्ये सगळ्यात जास्त प्रेफर केलं जातं युएसए ला, अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये काय प्रेफर केलं जातं? कारण तिथे तशा फॅसिलिटीज आहेत, तसं तिथे इन्व्हायरमेंट आहे. कारण म्हटलं ना मी तुम्हाला आता की इन्व्हायरमेंट ज्या पद्धतीचं असेल त्याच पद्धतीने तो बिझनेस तिथे रन होईल, आणि बिझनेस ज्या पद्धतीचा असेल त्याच आधारावरती तिथलं इन्व्हायरमेंट क्रिएट होत असतं, जनरेट होत असतं. आता इन्व्हायरमेंट ही एक दिसणारी वस्तू नाहीये. ओके, इन्व्हायरमेंट ही एक पर्टिक्युलर स्कोप नाहीये याला. तुमचा व्यवसाय ज्या ज्या कंटेंटशी संबंधित होतो ते सर्व इन्क्लूड या इन्व्हायरमेंट मध्ये होतं. आता कॉलेजचं इन्व्हायरमेंट म्हटल्यानंतर कॉलेजच्या आजूबाजूला असं काही मी काय खडूने किंवा पेनने असं काही सर्कल करेल का? नाही करेल. कॉलेजचं इन्व्हायरमेंट म्हणजे काय? कॉलेजचा संबंध कशाशी आहे, कोणत्या कंटेंटशी आहे, कोणत्या घटकांशी आहे, या सर्व गोष्टींनी मिळून या कॉलेजचं इन्व्हायरमेंट बनतं. तसंच कोणत्याही बिझनेसचं इन्व्हायरमेंट. तर खूप इम्पॉर्टंट थिंग आहे बिझनेस आणि इन्व्हायरमेंट, म्हणून आपल्याला याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आपण काही डेफिनेशन्स पण पाहिल्या होत्या. डेफिनेशन्स ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट, द टोटल ऑफ ऑल थिंग्स एक्सटर्नल to firms and industries which affect their organization and operations. टोटल थिंग्स, मग ते इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल, इकडे व्यवसायाच्या अंतर्गत किंवा बाह्य त्या सर्व घटना किंवा त्या सर्व इन्फ्लुएन्सेस, ते सर्व फॅक्टर्स जे व्यवसायाला स्वतःचं ऑपरेशन करण्यासाठी किंवा स्वतःला रन होण्यासाठी किंवा स्वतःचं ऑर्गनायझेशन करण्यासाठी इम्पॅक्ट करत असतात, त्या सर्व थिंग्स ऍज अ एक बिझनेस इन्व्हायरमेंट म्हणून आपण त्याला रेफर करतो. ओके, किती डेव्हिसनी तर सिंपल आणि खूप सिंपल डेफिनेशन इथे लिहिलेली आहे. काय म्हणतात किती डेव्हिस की बिझनेस इन्व्हायरमेंट इट इज द ॲग्रीगेट ऑफ ऑल कंडिशन्स, इट इज द ॲग्रीगेट ऑफ ऑल कंडिशन्स, इव्हेंट्स, इन्फ्लुएन्स दॅट सराउंड्स अँड अफेक्ट इट. बिझनेस इन्व्हायरमेंट म्हणजे त्या सर्व घटना, त्या सर्व कंडिशन्स, ते सर्व परिस्थिती, ते सर्व प्रभाव, या सर्वांचं ऍग्रीगेट म्हणजेच बिझनेस इन्व्हायरमेंट, असं की डेव्हिस यांचं म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये व्यवसाय स्वतःला रन करत असतो आणि स्वतःचा इम्पॅक्ट त्या इन्व्हायरमेंट मध्ये टाकत असतो, आणि इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट त्या बिझनेस वरती टाकत असतो. इथे सिम्बायोटिक रिलेशनमुळे असं आपल्याला इथे म्हणता येईल. ओके, आता बिझनेस इन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स पण आपण पाहिले होते की बिझनेस इन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सेपरेट फॅक्टर्स आपण इथे पाहिले होते. बिझनेस इन्व्हायरमेंट जे आहे, मी इथे दुसरी स्लाइड ओपन करतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. बिझनेस इन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स आपण पाहिले होते की बिझनेस इन्व्हायरमेंटला कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. फीचर्स पाहूया आपण, फीचर्स नंतर फॅक्टर्स कडे जाऊया. बिझनेस इन्व्हायरमेंटला जे आहे ते आपण दोन प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे आपण डिवाइड केलेला तो चार्ट पण पाहिला होता. जे नव्हते त्यांच्यासाठी रिपीट करणं चालू आहे. आजचा क्लास थोडासा मी रिपीट केलेला आहे एक्सप्लेनेशन त्याचं.
नेक्स्ट आहे फीचर्स. पाहूया आपण. फीचर्स मध्ये आपण पाहिलं होतं की बिझनेस एन्व्हायरमेंटचे फीचर्स काय आहे. इट कंटेन्स एक्सटर्नल ॲज वेल इंटरनल फॅक्टर्स. बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये एक्सटर्नल सोबतच इंटरनल फॅक्टर्स पण इन्क्लूड होतात. इंटरनल फॅक्टर्स आर कंट्रोलेबल. इंटरनल फॅक्टर्स आर कंट्रोलेबल मीन्स जे इंटरनल फॅक्टर्स असतात त्याच्यावरती कोणताही बिझनेस कंट्रोल ठेवू शकतो. मीन्स हे व्यवसायाच्या अंतर्गत असणारे फॅक्टर्स असतात. नेक्स्ट होता एक्सटर्नल फॅक्टर्स आर नॉट कंट्रोलेबल. मीन्स एक्सटर्नल फॅक्टर्स वरती कोणताही बिझनेस कंट्रोलिंग ठेवू शकत नाही किंवा कंट्रोलिंग ठेवणं त्याला ते पॉसिबल नसतं. कारण हे फॅक्टर्स जे असतात ते पर्टिक्युलर कंटेंट रिलेटेड नसतात. काही फॅक्टर्स तर कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या जे आवाका आहे त्या आवाकाच्या बाहेरचे असतात. त्याच्यामुळे कंट्रोलिंग ठेवणं फारसं जमत नाही एक्सटर्नल फॅक्टर्स वरती. म्हणून असं म्हटलं जाते की इट्स नॉट कंट्रोलेबल. नेक्स्ट एक्सटर्नल फॅक्टर्स क्लासिफाइड अंडर मायक्रो अँड मॅक्रो एन्व्हायरमेंट फॅक्टर्स. परत एक्सटर्नल फॅक्टर्स जे आहेत त्यांना आपण मायक्रो आणि मॅक्रो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. याचा डिटेलमध्ये चार्ट पण आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलाच होता. नेक्स्ट आहे मॅक्रो फॅक्टर्स मे हॅव डिसेंट इफेक्ट ऑन ऑल बिझनेस. सर्वात महत्वाची सेंटेन्स आहे. कारण इथे आपण म्हटलंय की एक्सटर्नल फॅक्टर्सला दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, मायक्रो आणि मॅक्रो. त्यातला जो मॅक्रो वाला पार्ट आहे, मॅक्रो एन्व्हायरमेंटल जे फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्सची लिस्ट मी दाखवणार आहे. तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मॅक्रो फॅक्टर्स कशाला म्हणायचं किंवा मायक्रो मॅक्रो फॅक्टर्स कसे म्हणायचे, इंटरनल फॅक्टर्स कोणते आहेत, एक्सटर्नल कोणते आहेत ते. ओके. आता इथे लक्षात ठेवा की जे मॅक्रो फॅक्टर्स आहेत ते त्यांचा इम्पॅक्ट जो असतो तो सर्व बिझनेस वरती पाहायला मिळतो. जसं की आता कोरोनाचा हा जो फॅक्टर आहे हा पण एक मॅक्रो फॅक्टर आहे. याचा इम्पॅक्ट एकाच व्यवसायावरती नाही झाला किंवा एकाच इंडस्ट्रीवरती नाही झाला. याचा इम्पॅक्ट जो झाला तो सर्व इंडस्ट्रीवरती झाला, सर्व बिझनेसवरती झाला. तर कोरोना इम्पॅक्ट हा जो आहे, हा कोरोना जो फॅक्टर आहे याला आपण तुम्ही मॅक्रो फॅक्टर्स म्हणू शकता. असे काही फॅक्टर्स असतात, अशी काही घटना घडतात जेणेकरून व्यवसायाला त्याचा पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली दोन्हीही प्रभाव पाहायला मिळतो व्यवसायामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहिलं होतं की मॅक्रो फॅक्टर्स मे नॉट हॅव दी सेम इफेक्ट ऑन ऑल बिझनेस. ज्या पद्धतीने आपण मॅक्रो पाहिलं होतं त्याच्या अगेन्स्ट आहे मायक्रो फॅक्टर्स. मायक्रो MICRO मायक्रो फॅक्टर्सचा सेम इफेक्ट नसतो. कारण इथे इंडिव्हिज्युअल इफेक्ट पाहायला मिळतो मायक्रो फॅक्टर्स मध्ये. कारण एका मायक्रो फॅक्टर्स मध्ये इम्पॅक्ट झाला तर त्याच्याशी रिलेट करणारा जो बिझनेस आहे तर त्याच्यावरतीच त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. ओके. बिझनेस अँड इट्स एन्व्हायरमेंट हॅज सिम्बायोटिक रिलेशन. दोघांमध्ये बिझनेस आणि एन्व्हायरमेंट मध्ये कसं रिलेशन आहे, परस्पर पूरक रिलेशन आहे. ओके. इट हॅज डायनामिक नेचर. बिझनेस एन्व्हायरमेंट ही गतिशील स्वरूपाचं कंटेंट आहे बिझनेस एन्व्हायरमेंट. ओके. इट्स कॉम्प्लेक्स अँड मल्टीफॅक्टेड. हा बिझनेस एन्व्हायरमेंट मधले जे फॅक्टर्स ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करता, ज्यावेळेस तुम्ही सर्च करता, तर ही पूर्ण टोटल प्रोसेस जी आहे ती खूप कॉम्प्लेक्स आहे, वेळखाऊ आहे, परंतु ही केल्याशिवाय पर्याय नाही. कारण बिझनेस फॅक्टर्स जोपर्यंत तुमच्या लक्षात नाही येणार तोपर्यंत तुमच्या बिझनेसला तुम्हाला कुठल्या दिशेने घेऊन जायचं आहे, किती डेप्थ वाढवायची आहे, किती स्कोप वाढवायचा आहे, याचा कुठलाच अंदाज तुम्हाला येऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही बिझनेस एन्व्हायरमेंटचं अनालिसिस करणार नाही तोपर्यंत. ओके. इट इज टाइम अँड प्लेस ओरिएंटेड. बिझनेस एन्व्हायरमेंट जे आहे ते टाइम वेळेनुसार बदलत राहणार असतं आणि जागेनुसार पण बदलत राहणार असतं. म्हणून असं म्हटलं जातं की इट इज टाइम अँड प्लेस ओरिएंटेड. कारण वणीचं एन्व्हायरमेंट वणीचा जो प्लेस आहे, वणी प्लेस मध्ये असणारे बिझनेस आणि डिस्ट्रिक्ट प्लेस मीन्स यवतमाळ प्लेस किंवा नागपूर प्लेस वरती असणारे बिझनेस या दोघांमध्ये मात्र फरक असतो. या दोघांमध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची झाली असेल तर वणीमध्ये चांगली मिळत नाही म्हणून तुम्ही नागपूरला खरेदी करण्यासाठी जाता. तर का जाता? कारण नागपूरचं बिझनेस एन्व्हायरमेंट वेगळं आहे, वणीचं बिझनेस एन्व्हायरमेंट वेगळं आहे. मग त्यामुळेच म्हटलं जातं की इट्स टाइम ओरिएंटेड अँड प्लेस ओरिएंटेड. बिझनेस एन्व्हायरमेंट जे आहे ते टाइम ओरिएंटेड आणि बिझनेस ओरिएंटेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहिलं की इट इज अनलिमिटेड अँड अनप्रिडिक्टेड.
बिझनेस एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्यावेळेस अनालिसिस तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एखादा फॅक्टरचं अनालिसिस केल्यानंतर असं वाटेल की नाही आता बस आता पुढच्या फॅक्टरचं अनालिसिस नाही करायचं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही एका फॅक्टरचं अनालिसिस कराल त्याच वेळेस तुम्हाला दुसऱ्या फॅक्टरचं पण अनालिसिस करावं लागेल, तिसऱ्या पण करावं लागेल, चौथा पण करावं लागेल. जितक्या कंटेंटशी जितक्या फॅक्टर्सशी तुमचा बिझनेस रिलेट करेल त्या सर्व फॅक्टर्सचं अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. आणि हे अनालिसिस करताना कुठलेही प्रेडिक्शन तुम्ही करू शकणार नाही, कुठलीही भविष्यवाणी करू शकणार नाही. जर भविष्यवाणी खरी ठरली तर ओके ठीक आहे, पण भविष्यवाणी करू शकणार नाही. जर तुम्हाला करायचं एक अंदाज तुम्ही प्लॅन करू शकता, पण माझ्या बिझनेसला भविष्यात असं होईल अशी कुठल्याच परिस्थितीची तुम्ही भविष्यवाणी करू शकणार नाही. पण त्या भविष्यवाणीच्या आसपास मात्र तुम्ही राहू शकाल, की मला समजा तुम्ही टार्गेट केलं की येणाऱ्या वर्षामध्ये किंवा या वर्षामध्ये मला 500 कोटींचा सेल करायचा आहे, हे तुमचं टार्गेट असू शकतं. माझा 500 कोटींचा सेल ऑटोमॅटिक होईल अशी भविष्यवाणी तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही प्लॅन करू शकता, तुम्ही स्ट्रॅटेजी करू शकता या बिझनेस एन्व्हायरमेंटच्या अनालिसिसच्या बेसवरती. ठीक आहे. नेक्स्ट, इट गिव्स डेव्हलपिंग ऑपॉर्च्युनिटी टू बिझनेस. बिझनेस एन्व्हायरमेंटच्या अनालिसिसमुळे तुमच्या व्यवसायाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत हे लक्षात येऊ शकतं तेव्हा जर तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा. ऑपॉर्च्युनिटी लक्षात आल्या ठीक आहे. ऑपॉर्च्युनिटी सोबतच जर तुमच्या व्यवसायाला भविष्यात काय धोके आहेत, काय जोखीम आहे, याचं पण अनालिसिस तुम्हाला बिझनेस अनालिसिस केल्यानंतर या गोष्टी पण तुमच्या लक्षात येऊ शकतात. ओके. इट क्रिएट्स थ्रेट. ओके. तेच म्हटलं मी आता धोके थ्रेट्स असतील तर हे पण तुम्हाला ते अनालिसिस करताना लक्षात येऊ शकतात. इट हेल्प्स फॉर युजिंग ऑप्टिमम रिसोर्सेस. बिझनेस एन्व्हायरमेंटचं अनालिसिस करणं का महत्वाचं आहे? जर तुमच्या व्यवसायामध्ये जी काही रिसोर्सेस आहेत ती रिसोर्सेसचं ऑप्टिमम युटिलायझेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं बिझनेस अनालिसिस करावेच लागेल. एन्व्हायरमेंटचं स्क्रीनिंग करावं लागेल, एन्व्हायरमेंटचं अनालिसिस करावं लागेल. का करावं लागेल? जर तुमच्याकडे ज्या काही सोर्सेस आहेत, जे काही फायनान्शियल सोर्स म्हणा किंवा ह्युमन रिसोर्सेस आहेत, या सर्वांचा जर तुम्हाला व्यवस्थित उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर तुमच्या बिझनेसचं अनालिसिस करावं लागेल, तुमच्या एन्व्हायरमेंटचं अनालिसिस करावं लागेल. कारण का तुम्हाला त्या रिसोर्सेस नुसार तुमच्या व्यवसायाचं ऑपरेटिंग किंवा तुमच्या व्यवसायाचं चालवावं लागेल. आणि व्यवसाय चालवताना हे पण लक्षात घ्यावं लागेल की तुमच्याकडे किती पद्धतीने कशा प्रकारचे आणि किती मात्रांमध्ये किती क्वांटिटी मध्ये तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. या रिसोर्सेस आणि एन्व्हायरमेंट या दोघांनाही मॅच करावं लागेल तुम्हाला, तुम्ही स्वतः ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय रन करत तेव्हा. ओके. इट अफेक्ट्स ऑन बिझनेस डिसिजन अँड फंक्शन. सर्व गोष्टी राहिल्या कारण बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये ज्या वेळेस तुम्ही अनालिसिस करता, बिझनेस एन्व्हायरमेंटचा विचार करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला रन करता, त्यावेळेस बिझनेस एन्व्हायरमेंटच्या आधारावरतीच किंवा त्याच्या अनालिसिसच्या फॅक्टच्या बेसवरतीच तुम्ही तुमच्या व्यवसायासंबंधी जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत किंवा जे काही काम करायचं आहे त्यांचं प्रॉपरली प्लॅनिंग तुम्ही करू शकता, प्रॉपरली डिसिजन मेकिंग तुम्ही करू शकता. हे सर्व शक्य आहे फक्त आणि फक्त बिझनेस एन्व्हायरमेंटच्या या अनालिसिसमुळे. ओके. तर या सर्व गोष्टींचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलेलंच होतं. फॅक्टर्सकडे आपण एकदा फॅक्टर्सकडे ओव्हरलुक करूया की टोटल फॅक्टर्स आपण कशा पद्धतीने आपण पाहिले होते. हे कंटेंट्स आपण जस्ट ओव्हरलुक करत आहोत परत एकदा. रिवाइज करत तुमच्या लक्षात येत असेल, ज्यांनी मागचे क्लास कंटिन्यू केले होते त्यांना तर या गोष्टी क्लिक होत असतील. ओके. नेक्स्ट आहे फॅक्टर्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. आपण हा चार्टच्या माध्यमातून सर्व फॅक्टर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन केलं होतं. बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एक इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, डेफिनेशन पाहिलेली होती, याचं एक्सप्लेनेशन आपण केलं होतं. तर बिझनेस एन्व्हायरमेंटला दोन टाईप मध्ये, दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड केलं होतं. त्यातला पहिला प्रकार होता इंटरनल आणि दुसरा प्रकार होता एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. परत इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये आपण काहीच इम्प्रूव्ह केलं नव्हतं, पण एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला आपण परत दोन भागामध्ये आपण त्याला डिवाइड केलं होतं. त्यातला पहिला भाग जो होता तो मायक्रो एन्व्हायरमेंट और दुसरा जो भाग होता तो मॅक्रो एन्व्हायरमेंट. मायक्रो अँड मॅक्रो. ओके.
मॅक्रो मायक्रो इन्व्हायरमेंटला आपण काही डिवायडेशन नव्हतं केलं, पण मॅक्रो इन्व्हायरमेंट ज्याला आपण जनरल इन्व्हायरमेंट पण म्हटलं जातं आणि मायक्रो इन्व्हायरमेंटला ऑपरेटिंग इन्व्हायरमेंट पण म्हटलं जातं. ओके, तर मायक्रो इन्व्हायरमेंटचे परत आपण दोन डिवायडेशन केलेले होते, इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट आणि नॉन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट. ओके, नॉन इकॉनॉमिक मायक्रो इन्व्हायरमेंट, नॉन इकॉनॉमिक मॅक्रो इन्व्हायरमेंट. परत आपण इकॉनॉमिक या एन्व्हायरमेंटला तसंच ब्लँक सोडलं होतं, त्याचं डिवायडेशन नाही केलं होतं. आपण नॉन इकॉनॉमिकला परत आपण 6 वेगवेगळ्या कंटेंटमध्ये त्याचं डिवायडेशन केलं होतं. त्यातला पहिला होता सोशल अँड कल्चरल इन्व्हायरमेंट. ओके, नेक्स्ट होता पॉलिटिकल अँड लिगल इन्व्हायरमेंट, अँड नेक्स्ट डेमोग्राफिक इन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा डेमोग्राफिक इन्व्हायरमेंट म्हणा किंवा डेमोग्राफिक फॅक्टर्स म्हणा, काही तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट जे आहे ते नॅचरल अँड फिजिकल, नॅचरल ऑर फिजिकल, नॅचरल किंवा फिजिकल इन्व्हायरमेंट असं पण आपण म्हणू शकतो. नेक्स्ट होता टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट. टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट फॅक्टर्स काय आहेत ते आपण पाहूया. इंटरनॅशनल इन्व्हायरमेंट. अशा आपण हे सर्व नॉन इकॉनॉमिक जे इन्व्हायरमेंट आहेत त्या नॉन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंटचे आपण असे 6 वेगवेगळे पार्ट्स केलेले होते. प्रत्येक पार्टचे डिटेल मध्ये आपण एक्सप्लेनेशन पाहिलेलंच होतं. आपण फॅक्टर्स जस्ट इथे ओव्हरलुक करूया. इंटरनल इन्व्हायरमेंट फॅक्टर्स हे नेमके कोणते असतात हे आपण या चार्ट मध्ये पाहिलेलं होतं. एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मध्ये आपण इंटरनल इन्व्हायरमेंट मध्ये आपण काय पाहिलं होतं की इंटरनली जे व्यवसायाच्या आतमध्ये जे काही फॅक्टर्स असतात, व्यवसायाच्या रिलेट करणारे, डायरेक्ट रिलेट करणारे जे काही फॅक्टर्स असतात ते सर्व फॅक्टर्स आपण ऍज अ इंटरनल इन्व्हायरमेंट फॅक्टर मध्ये त्यांना इन्क्लूड केलं होतं. तर इंटरनल इन्व्हायरमेंट फॅक्टर्स कोणते घटक इन्क्लूड होतात, तर त्याच्यामध्ये होतं बिझनेस व्हॅल्यूज अँड इथिक्स, व्यवसायाच्या व्हॅल्यूज अँड इथिक्स. नेक्स्ट होतं गोल अँड ऑब्जेक्टिव्ह, व्यवसायाचे ध्येय आणि उद्दिष्ट. मॅनेजमेंट स्ट्रक्चर, व्यवसायाचं व्यवस्थापन संरचना कशी आहे, कशा पद्धतीची आहे, हे पण ऍज अ इंटरनल इन्व्हायरमेंट एक फॅक्टर आहे. रिलेशनशिप अमंग द व्हेरियस कॉन्स्टिट्यूट. ओके, याच्यामध्ये आपण या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की वेगवेगळ्या रिलेशन्स कशा पद्धतीने व्यवसाय मेंटेन करतो, ती पण ऍज अ इंटरनल इन्व्हायरमेंट आपण पाहिलं होतं. फिजिकल असेट्स ज्या व्यवसायामध्ये इन्क्लूड आहेत सध्या, त्यांना पण आपण ऍज अ इंटरनल इन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड केलेलंच होतं. नेक्स्ट टेक्नॉलॉजिकल कॅपेबिलिटीज, ह्युमन, फायनान्शियल अँड मार्केटेबल रिसोर्सेस काय आहेत, हे सर्व फॅक्टर जे आहेत आपण इंटरनली इन्क्लूड केलेलेच होते. ऑर्गनायझेशन कल्चर जे आहे, कोणत्याही व्यवसायाचं ऑर्गनायझेशन कल्चर कशा पद्धतीने आहे याच्यावरती पण व्यवसायाचं जी फंक्शनिंग आहे ती डिपेंड करते. तर जी ऑर्गनायझेशन कल्चर आहे त्याला पण आपण ऍज अ इंटरनल फॅक्टर्स आपण ग्राह्य धरलं होतं. आणि फायनली बिझनेस इमेज, व्यवसायाची इमेज किंवा व्यवसायाची जी गुडविल आहे ती देखील एक ऍज अ इंटरनल फॅक्टर्स म्हणून आपण त्याचा विचार केला होता. मॅक्रो फॅक्टर्स मध्ये आपण पाहिलं होतं की मॅक्रो फॅक्टर्स मध्ये स्पेशली आपण 4 कंटेंट्सला इन्क्लूड केलं होतं. त्यामध्ये होतं कॉम्पिटिशन, नेक्स्ट आहे सप्लायर्स, थर्ड आहे मार्केटेबल इंटरमिडिएटरीज, अँड फोर्थ आहे कस्टमर्स. त्याला आपण कॉमन पीपल किंवा सोसायटी असं देखील म्हणू शकतो. तर हे 4 कंटेंट्स जे आहेत ऍज अ मायक्रो इन्व्हायरमेंट मध्ये आपण यांना इन्क्लूड केलेलं होतं. नेक्स्ट पार्ट जो होता तो मॅक्रो इन्व्हायरमेंटचा होता. मॅक्रो इन्व्हायरमेंट मध्ये आपण 2 टाईप केले होते, एक इकॉनॉमिक मॅक्रो इन्व्हायरमेंट आणि दुसरा नॉन इकॉनॉमिक मॅक्रो इन्व्हायरमेंट. नॉन इकॉनॉमिक मॅक्रो इन्व्हायरमेंट जे आताच आपण थोड्या वेळापूर्वी जे क्लासिफिकेशन पाहिले ते सगळे कंटेंट्स आपण ते इन्क्लूड केले होते. ओके, यानंतर इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट मध्ये काय काय इन्क्लूड होतं हे सर्व फॅक्टर्स डिटेलमध्ये आपण त्या स्लाइड मध्ये इन्सर्ट केलेलेच होते. इकॉनॉमिक फॅक्टर्स मध्ये इकॉनॉमिक सिस्टीम असेल, पॉलिसी असेल, ट्रेड असेल, इन्कम असेल, बीओपी असेल, आयआयपी असेल, फायनान्शियल सिस्टीम असेल, बँकिंग सिस्टीम असेल, टॅक्स सिस्टीम असेल, इकॉनॉमिक सिच्युएशन असेल, स्पेशली इन्फ्लेशन असेल, डिफ्लेशन असेल, पॉवर्टी असेल, एम्प्लॉयमेंट असेल, सेव्हिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, या सर्व गोष्टी, हे सर्व कंटेंट्स आपण ऍज अ इकॉनॉमिक फॅक्टर्स म्हणून याच्यामध्ये इन्क्लूड केले होते. तर 1 मिनिट पेक्षाही कमी वेळ असल्यामुळे पुढचं एक्सप्लेनेशन आपलं होऊ शकणार नाही. आपण इथे आपलं जे क्लास आहे तो इथे स्टॉप करूया. पण त्यापूर्वी मी आज जितके स्टुडंट प्रेझेंट आहेत त्या सर्वांची इथे अटेंडन्स रेकॉर्ड करून घेतो मी. आज आपल्यासोबत आकाश, ममता,
अंकिता, गौरव, हर्षल, पायल, रेणुका, रितिका, श्रुतिका, स्नेहा. तर हे सर्वजण आज प्रेझेंट होते. या सर्वांची अटेंडन्स आपण इथे रेकॉर्ड केलेली आहे. परत आपण ऑन टाइम उद्या परत भेटू. जो आपला कंटिन्यू जो नेक्स्ट कंटेंट आहे त्याला आपण कव्हर करूया. आज रिवाइज करणं हाच उद्देश होता. तर हे सर्व कंटेंट आपण पाहिले. जरी यापैकी कोणाला